अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जावो, तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आज पाहणार आहोत की श्रावणामध्ये आपल्याला कोणकोणत्या पूजा करायच्या आहेत, कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि पारायण कोणकोणते करायचे आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, श्रावण महिना जो आहे तो सगळ्यात पवित्र महिना मानला जातो. म्हणजे 12 महिन्यापैकी सगळ्यात श्रावण महिन्याला जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण शंकराचा जो हा महिना आहे त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्याला जेवढं सेवा करणं शक्य असेल, जेवढे आपल्याला ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची, भगवान शंकराची किंवा गणपतीची सगळ्या देवांची जी आहे आपल्याला सेवा करणं जेवढं पॉसिबल असेल तेवढं आपल्याला या महिन्यामध्ये सेवा करायची आहे. कारण का, तर ह्या महिन्यामध्ये जर आपण सेवा करतोय तर ह्याचं जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच, तसेच याचं जे आहे ते आपल्याला पुण्य देखील भरपूर लाभत असतं. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करणं पॉसिबल असेल तेवढ्या सेवा आता करायच्या आहेत या महिन्यामध्ये आपल्याला. श्रावण महिना जो आहे तो सगळ्यात पवित्र महिना का मानला जातो? कारण या महिन्यामध्ये बघा, भगवान शंकराची जी आहे ती आराधना केली जाते, सेवा केली जाते. आणि तुम्हालाही माहिती आहे, शंकर जो आहे तो भोळा शंकर आहे. जो त्याची मनोभावे सेवा करेल, पूजा करेल, तो त्यांना नक्की पावतो, म्हणजे पावतोच. त्याच्यामुळे आपल्याला ह्या महिन्यामध्ये भरपूर सेवा करायची आहे. आता तुम्ही सेवा कोणकोणत्या करू शकता? शिवनामावली वाचू शकता, शिवस्तोत्र वाचू शकता, शिवमहात्म्य वाचू शकता, शिवनामावली वाचू शकता. याच्यामध्ये गणपतीची जर सेवा करायची असेल तर तुम्ही अथर्वशीर्ष वाचू शकता, गणेश स्तोत्र वाचू शकता, ओम गणपती नामाचा जप देखील करू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तुम्ही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही या गोष्टी करू शकता. असं नाही की तुम्हाला एकाच दिवशी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. तुम्हाला जसा वेळ भेटेल, जसं तुम्हाला शक्य होईल तसं या गोष्टी तुम्ही करू शकता. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आता पारायण कोणकोणते करायचे सांगते. आता तुम्हाला जर पारायण करायचे असतील तर तुम्ही शिवलीला अमृताचं जे पारायण आहे ते करू शकता. जर शिवलीला अमृत तुम्हाला पूर्ण वाचायला नसेल जमत तर 11वा जो अध्याय आहे शिवलीला अमृतातला तो देखील तुम्ही वाचू शकता. आता गुरुचरित्राचा जो अध्याय आहे, पारायण आहे, ते देखील करू शकता. ॲक्च्युली श्रावणामध्ये गुरुचरित्राचं एक तरी पारायण करावं याच्यामध्ये. कारण कसं असतं, जोपर्यंत गुरूंच्या किंवा स्वामींच्या मनात येत नाही आहे तोपर्यंत आपण गुरुचरित्राचं पारायण नाही करू शकत आहे. तर श्रावण महिना पवित्र आहे, त्याच्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही एक तरी पारायण करावं अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे ह्याचं जे आहे खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे तुम्ही जर संकल्पयुक्त जर गुरुचरित्राचं पारायण करताय तर ह्याचे खूप चांगले अनुभव आहेत. असे भरपूर लोकांचा अनुभव पण आहे, इवन माझा स्वतःचा देखील अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकतरी पारायण ह्याचं करावं. आता पूजा जी आहे ते तुम्ही पूजा बघा, सत्यनारायणची एक पूजा तुम्ही जी आहे ते श्रावणामध्ये करू शकता. काही लोक असे असतात की जे दर पौर्णिमेला देखील सत्यनारायणची पूजा करत असतात. आता घरच्या घरी पण तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता किंवा ब्राह्मण वगैरे बोलून देखील तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता. आता घरच्या घरी जर तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची असेल तर त्याच्याबद्दल मी व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता. घरच्या घरी जर पूजा करताय तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जी आहे ते सत्यनारायणची जी पूजा आहे ती घालू शकता. तर सत्यनारायणची जर पूजा तुम्ही घालताय घरामध्ये तर आपल्या घरामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य किंवा असं हे झालेलं असतं तर ते आपल्याला पूर्ण जे आहे ते आपल्या घराचं दुःख, दारिद्र्य, संकट जे आहे ते नष्ट होतात. त्याच्यामुळे सत्यनारायणची पूजा घालावी. ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये धन, धान्य, संपदा, ऐश्वर्य, संपत्ती ह्या ज्या गोष्टी आहेत ते नांदत असतात. आता बघा, सत्यनारायणची जी पूजा, आता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर जी भगवान विष्णूंची जी सेवा आहे ती प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही सत्यनारायणची जी पूजा आहे ती अवश्य एकदा तरी वर्षातून एकदा घाला किंवा दर पौर्णिमेला घाला तरी काही हरकत नाही. अशा ज्या सेवा आहेत त्या आपल्याला श्रावणामध्ये करायच्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.